चोराच्या उलट्या बॉम्बा। संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना मारण्याची सुपारी देणारे धनंजय मुंडे यांनी संपवण्याची सुपारी दिली आणि सुपारी दिल्याच्या नंतर जे काही आरोपी होते ते आरोपी दोन्हीही पकडण्यात आले आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून दुग्ध अभिषेक घालण्यात आला। जणू काही त्यांनी खूप मोठा पराक्रम केला आहे। मित्रांनो, नेमकं काय झालं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, गेल्या 2-3 दिवसापूर्वी संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना संपवण्याची सुपारी परळीतील नेते धनंजय मुंडे यांच्याकडून मिळाली आणि त्या जे सुपारी किलर होते, सुपारी घेणारे होते, ते पण मनोजदादा जरांगे पाटील यांच्या एक जवळचा कार्यकर्ता होता आणि दुसरा तो लांबचा होता। परंतु ज्या लोकांना सुपारी देण्यात आली ते सुपारी किलर म्हणजे कोपर्डी प्रकरणामध्ये ज्यांनी मोलाचा वाटा, जो खारीचा वाटा उचलला होता तो म्हणजे अमोल। परंतु चोराच्या उलट्या बॉम्बा असं म्हटल्याप्रमाणे ज्या 3 आरोपींना धनंजय मुंडे यांनी संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना संपवण्याची सुपारी दिली होती, त्या 2 आरोपींना पोलिसांनी पकडण्यात आलं आहे आणि त्यांनी कबुली जबाब पण देण्यात आला आहे। परंतु विषय हा आहे की आपण सामाजिक कार्यामध्ये काम करत असताना एखाद्याच्या जीवावर उठणं कितपत योग्य आहे, हाच महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे। आणि हे होत असताना नेमकं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचं परळीकरांमध्ये दिसत आहे। धनंजय मुंडे यांचा दुग्धाभिषेकाने त्यांचा अभिषेक घातला जात आहे। महाराष्ट्रामध्ये हे चाललंय काय? मित्रांनो, एकीकडं शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर आपण चालणारे लोक, दुसरीकडं कोणी सुपारी देतंय, कोणी गाडी देतंय की जरांगे पाटलांना संपवण्याची भाषा करतंय। मित्रांनो, जरांगे पाटील हे 5 कोटी मराठ्यांचं दैवत आहे आणि त्यांना संपवणं एवढं सोपं नाही। म्हणून मित्रांनो, काल जो प्रकार घडला तो निंदनीय आहे असं पूर्ण महाराष्ट्रातील लोकांचं मत आहे। त्याचं कारण असं की संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा एक कार्यकर्ता फोडायचा आणि त्याला सुपारी द्यायची आणि सुपारी दिल्याच्या नंतर त्याची वाट बघत बसायचं की अमोल खुने हा जो काही पाटलांचा कार्यकर्ता होता त्यांना फोडण्यात आलं आणि फोडल्याच्या नंतर त्याला 2.5 कोटी रुपयाची सुपारी देण्यात आली आणि सुपारी देणारे हे जे काय आहेत ते धनंजय मुंडे यांचे नजदीकचे कार्यकर्ते आहेत। मग ते गरोड असतील किंवा अन्य कोणी असतील। परंतु ज्या वेळेस ही सुपारी दिली त्या सुपारीचे व्हिडिओ, ऑडिओ हे व्हायरल झालेले आहेत आणि ते पूर्ण जे काही व्हिडिओ ऑडिओ होते ते पूर्ण संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी जप्त केलेले आहेत। मित्रांनो, ही खूप खेदाची गोष्ट आहे की एखाद्या समाजसेवकाला संपवण्याची भाषा, संपवण्याची सुपारी देत जर कोणी असेल तर ही गोष्ट सर्व समाजसेवकांसाठी चांगली नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। या महाराष्ट्रामध्ये चाललंय काय? समाजसेवकासारख्या लोकांना संपवण्याच्या सुपाऱ्या दिल्या जात आहेत। खुने असतील, गरुड असतील, या छोट्या छोट्या लोकांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून हत्या करून घेण्याचं काम धनंजय मुंडे यांनी केल्याची सर्वकडे चर्चा आहे आणि तसे ऑडिओ कॉल पण
झालेले आहेत आणि ते कॉल्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मित्रांनो, असं जर एकमेकाच्या विरोधामध्ये काही बोललं तर संपवण्याची जर भाषा होत असेल किंवा सुपाऱ्या दिल्या जात असतील तर हे खूप चुकीचं आहे. महाराष्ट्राला न शोभणारं आहे. महाराष्ट्रामध्ये कुणी गोरगरिबाच्या लेकरांनी आंदोलनं करायची नाहीत का? आणि एखाद्याने केले तर त्याला संपवण्याची भाषा होत असेल तर हा महाराष्ट्र चाललाय कुठं असंच म्हणावं लागेल. कारण अमोल खुने हा पाटलाच्या जवळचा कार्यकर्ता फोडण्यात आला आणि फोडल्याच्या नंतर त्याच्याबरोबर गरुड नावाचा युवक आणि हा प्रकार घडला. धनंजय मुंडे यांनी बैठक घेतली आणि 2.5 कोटी रुपयामध्ये त्यांची मनोजदादा जरांगे पाटील यांना संपवण्यासाठी 2.5 कोटीची सुपारी देण्यात आली. ही गोष्ट बरी नाही. म्हणून मित्रांनो, असे जर समाजसेवकांना संपवण्यासाठी सुपाऱ्या जर दिल्या जात असतील तर या महाराष्ट्रामध्ये कोणीही कुणाच्याही विरुद्ध आवाज उठवणार नाही. म्हणून योग्य वेळी अशा लोकांना शासनाने धडा शिकवावा, गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकावा अशी मागणी महाराष्ट्रामधून होत आहे. मित्रांनो, आपल्याला अमोल खुने आणि धनंजय मुंडे यांच्याविषयी काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा. आमचे असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.